मी बादशाह नरारी खंडे. हल्लीच्या राजकारणामध्ये बोलायचं जर म्हटलं तर आढळराव विभागाच्या वतीने आमचा हा अतिशय खडतर असा वंचित असा तालुका होता. या तालुक्याला सुधारणा करण्यासाठी आमचंही वय आता 60 वर्ष पूर्ण झाले, परंतु गेली 40 वर्षात या अकोला तालुक्याच्या आदरणीय श्रद्धेय आमचे मधुकरराव पिचल साहेब यांनी सुजलाम सुफलाम तालुका व्हावा, जेणेकरून सर्वांच्या अडचणी दूर व्हावा, याकरिता सातत्याने 40 वर्ष अतिशय प्रेमपूर्वक असं राजकारण केलं. आणि कधीही जातीपातीचं राजकारण न बघता कधीही त्या माणसाने जात हा शब्द सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे कधी आठवला नाही. बऱ्याच आता मलाही आठवते चांगलं, साहेबांनो इतर वेळेस अकोले तालुक्यातील काही आमच्याच समाजाच्या काही लोकांनी कोणी काळं फेकलं असेल, कोणी शिव्या दिल्या असतील तोंडावर, पण पिचल साहेबांनी कधी त्यांच्या तोंडून आजपर्यंत कधी शिवी व जातीवाचक कधी शब्द आजपर्यंत मला दिसले नाही. आणि हल्लीच्या राजकारणात आता गेली 3-4 वर्षापासून बघतोय पिचल साहेबांचं नेतृत्व कमी झाल्यानंतर वैभव भाऊ आमदारकीला पडल्यानंतर या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब आल्यापासून या तालुक्यात असे गलिच्छ राजकारण सुरू झाले. कोण काय बोलतं, कोण काय चालतं, आणि कधी जातीवाचे भांडणं होतात, कधी कोणावर खंडणीचे गुन्हे दाखल होतात, तर कधी कोणावर काय होतंय. हे असलं कधी पिचल साहेबांनी राजकारण केलं नाही. आणि पिचल साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत, त्यांनी पण कधी असं राजकारण केलं नाही. खांद्याला खांदा लावून प्रत्येक गावाचे विरोधक त्याही वेळेस होते. पण इथं सुद्धा शमशेरपूर सारख्या ठिकाणी गेली 30-40 वर्ष राजकारण करणारे एकमेव पिचल साहेबांचे विरोधक जोरोड साहेब होते. त्याही काळात पिचल जोरोड साहेबांनी सुद्धा विकासाच्या संदर्भात पिचल साहेबांना मदतच केली होती. आणि पिचल साहेबांनी जोरोड साहेब असतील, आढळराव विभाग असेल, इथं विकासाच्या संदर्भात जेणेकरून आपले शेतकरी सुखी व्हावा, समाधानी व्हावा, याकरिता पाणी प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, शाळेंचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे प्रश्न असतील, हे सोडवण्यासाठी अख्खं त्यांनी पूर्ण आयुष्य घातलं. पण गेली 3-4 वर्षात हे भलतंच काहीतरी ऐकायला भेटतं. यांना त्याच्यावर जातीवाचक केसेस करायच्या, खंडणीचे गुन्हे दाखल करायचे. ठीक आहे, खंडणीचे गुन्हे दाखल कशामुळे कोणामुळे करतात? आम्ही गेली पाहतोय अकोल्याच्या आढळराव विभागात नेतृत्व करतोय, पिचल साहेबांपासून बघतोय अख्खी आढळा जवळजवळ काहीतरी 60-70 केजीवर बांधून ठेवलेली पाण्यासाठी. फक्त पाणी प्रश्न असेल, अख्खी आढळा नदी बांधून ठेवलेली, कुठं जागा सुद्धा शिल्लक ठेवलेली नाही. आता सांगवी झालं, सांगवीचं पाणी कमी पडलं, पाडोशी तयार केलंय, पाडोशीचं पाणी आता कमी पडते. आता त्यांनी पिंपळदरावाडी म्हणून आता ती नवीन साईट पिचल साहेबांच्या पासून आणि जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे झाल्यानंतर त्यांनी ते पिंपळदरा कामाचं आणि तिथे एक साईट होतं धरणाचं, ते स्वतः इंजिनियर असल्यामुळे त्यांनी त्यावेळेस गेली 8-9 वर्षापूर्वी त्यांचा तो पाठपुरावा करून बाजीरावने पिचल साहेबांकडे पाठपुरावा केला. आणि त्याला त्या काळात मला वाटतं पाण्याची मंजुरी घेतलेली. आणि आता हे आमदार महोदय झाल्यापासून आणि बाजीराव सुषमा दराडेताई आमच्या परत जिल्हा परिषद सदस्य झाल्यामुळं इकडं शमशेरपूर भाग असा सुजलाम सुफलाम व्हावा, त्याकरिता बेताक्याचं पाणी वळवणं असेल, ही सुद्धा संकल्पना पिचल साहेबांची बाजीराव दराडे स्वतः असताना इंजिनियर असताना ती संकल्पना सुद्धा त्यांनी महाराष्ट्रात प्रथमतः आपल्या अकोले तालुक्यात महाराष्ट्रात पाणी वळवायचा, पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी वळवायचा प्रोग्राम पिचल साहेब आणि बाजीराव दराडे यांच्या भूमिकेतून मांडलेला होता. आणि ते पाणी आणलं पण होतं. पण काही कालांतरानंतर सुद्धा त्या कॅनलचं काम फुटलं असेल. पण पुन्हा हे प्रयत्न करण्यापेक्षा आमदार महोदयांनी विनाकारण खंडणीचे गुन्हे, ठेकेदाराला हाताला धरून वेगवेगळ्या भूमिका अशा मांडणं योग्य नव्हे. आणि मला माहिती आहे पिंपळदरावाडीसाठी आम्ही पण बऱ्याच वेळा बाजीराव शेठ बरोबर आता सुद्धा मंत्रालयात एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून सारखे बाजीरावने त्या कामासाठी असेल, रस्त्यांच्या कामासाठी असेल, आढळराव विभागातल्या नाही तर नवीन तालुक्यातल्या विकासासाठी असेल, हा सगळ्यात जास्त आमदारांपेक्षा बाजीरावने या मंत्रालय स्वतःचं असल्यामुळं शिवसेनेकडून शिवसेनेच्या गटाचे बाजीराव दराडे जिल्हा प्रमुख असल्यामुळे या प्रयत्नाला आणि वैभव भाऊंच्या प्रयत्नाने या पिंपळदरा वाडीच्या कामाचं हे टोटल पिंपळदरावाडी मधुकर पिचल साहेब आणि वैभव आणि बाजीरावला हे याचं श्रेय जातं. याच्याशी काडी मात्र आमच्या डॉक्टर आमदार किरण लामटे यांचा काडी मात्र संबंध नाही. नसतानाही
आता पुढे काम सुरू झाले गेली 1-1.5 महिन्यापासून. आम्ही ते बाजीराव शेठ बरोबर त्या ठेकेदाराकडे बऱ्याच वेळा गेलो, तुम्ही लवकर काम चालू करा. आणि या कामाच्या साठी ज्या पिंपळदरावाडीसाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांचा मोबदला प्रथमतः सरकारने द्यावा, यासाठी बी गेली आम्ही 4-5 महिन्यापासून त्या पिंपळदरावाडीचे शेतकरी असतील, बाजीराव शेठ असतील, वैभव असेल, पितळ साहेब असतील, यांनी मंत्रालयात पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांचाही मोबदला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि अगोदर पुनर्वसन नंतर धरण हा शासनाचा जाहीर असल्या कारणाने प्रथमतः शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि हीच भूमिका बाजीराव शेठची असायला पाहिजे. परंतु विनाकारण ठेकेदाराला काहीतरी कोणीतरी सांगून खंडणीचा गुन्ह्याची तक्रार करणे हे मला काही योग्य वाटत नाही. आम्ही याचा निश्चितच निषेध करतो आणि आजकाल गलिच्छ राजकारणी या तालुक्याला वळवळ जाऊन देऊ नये. मी आमदार सांगतो, डॉक्टर किरण साहेब, आमचे आमदार साहेब यांनाही सांगतो, बाजीराव शेठलाही सांगतो आणि आमच्या नेत्यांकडून तर असं होणारच नाही. आमचे पितळ साहेब असतील, वैभव असेल, असं गलिच्छ राजकारण त्यांच्या कधी हातून होणार नाही. परंतु हा आमच्या आढावा विभागाचा हा निषेधार्थ भाग आहे. म्हणून मी याकरिता पुन्हा एकदा आमदार साहेबांना सांगतो, असं राजकारण चुकीचं आहे आणि हा झालेला गुन्हा त्वरित त्यांनी ठेकेदार असेल त्यांनी बी मागे घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी जातात त्यांना तातडीने मोबदला द्यावा, अशी मी आढावा विभागाच्या वतीने, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने सरकारला विनंती करतो. आणि अगोदर पुनर्वसन नंतर धरण हा शासनाचा असलेला आपण अवलंबावा एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.